मुलं लहान असू द्यात किंवा मोठी असू द्यात, भविष्यात त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट झाली ना तर त्याचा दोष एका आईवरती का येत असेल? म्हणजे आता आईला एक लेकरू असू द्यात किंवा 10 असू द्यात, तिचा प्रत्येक लेकरांमध्ये तेवढाच जीव असतो. 9 महिन्यांपर्यंत ती बाळाला पोटात वाढवते, डिलिव्हरीच्या कळा सहन करते आणि त्या वेदना तर न सांगण्या पलीकडच्या असतात. एवढा त्रास सहन करून त्या सुंदर एका गोंडस बाळाला जन्म देते आणि तो तिचं पूर्ण जग होऊन जातो. आणि मग उद्या साधं त्याला खेळताना जरी थोडंसं लागलं ना तरी सुद्धा असं सहज बोलून जातात लोक की तुझंच लक्ष नसेल, तू काय करत होती दिवसभर, घरातले कामं तरी काय असतात. आता हे माझंच नाही, 90 पेक्षा जास्त बायका मला ऍड आहेत, माझे व्हिडिओज पाहतात ज्यांना छोटे छोटे बाळ आहेत. तुमच्यासोबत सुद्धा कधीतरी हे असं झालंच असेल. पण शेवटी बाळाला थोडंसं खर्चटलं ना तरी सुद्धा आईचा जीव एका काय म्हणत असेल ना, हे नाही सांगू शकत ती. चला असो तर काल ना दक्षू पायरीवरून पडला आणि त्याच्या डोक्याला लागला. आता लागलं एकदम थोडंसं होतं, पण लहान मुलांना थोडंसं जरी लागलं ना तर इतकं रक्त त्यांचं जातं ना. मी तर खूप घाबरले होते आणि ह्या गडबडीत मी त्याला कसं पकडलं ना माझंच मला समजलं नव्हतं आणि त्याचा ओम पण तुटून गेला त्या गडबडीमध्ये. आता डोक्याला एकदम थोडंसं लागलेलं आहे, पण डॉक्टरांनी पट्टी ह्या गोष्टीसाठी केली होती की त्याचा हात जर लागला ना तर जखम मोठी तयार होईल म्हणून. पण आता दक्षू एकदम बरा आहे आणि रात्री त्याचा ओम पण सापडला. बाकी काळजी करण्यासारखं काही नाही. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.